नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा सिटी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यातल्या शहरांमधली वित्तम बातमी आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया ठाण्याच्या बातमीनं. खरं तर ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कोपरी ब्रिजसाठी आता निधी मंजूर झालेला आहे. ठाणेकरांसाठी जो ट्रॅफिकचा गळफास बसत होता ठाण्यात घुसताना, त्या कोपरी पुलासाठी आता निधी मंजूर झालेला आहे. अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. अक्षय. अक्षय, या निधीबद्दल अधिक माहिती सांगशील? ठाण्याचा कोपरी पूल आणि त्याचं विस्तारीकरण का महत्त्वाचं आहे आणि हा निधी मंजूर सध्या झालेला आहे, कधीपर्यंत हे विस्तारीकरण अपेक्षित आहे? नक्कीच हा कोपरी जो ब्रिज आहे तो कोपरी ब्रिज मुंबई आणि ठाणे ह्या दोन जे मेगा सिटी आहेत त्या दोन मेगा सिटींना जोडणारा हा ब्रिज असा मानला जातो. आणि गेले अनेक वर्ष हा ब्रिज केवळ आणि केवळ 2 मार्गिकांचा आहे, 2 लेनचा आहे. त्याच हिशोबाने जर आपण बघितलं तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे तो पूर्णतः 8 लेनचा आहे. त्याच्यामुळे फक्त या ब्रिजवर आल्याच्या नंतर एक अरुंद एक बॉटलनेक तयार होतं आणि त्याच्यामुळे दोन्ही साईडला म्हणजे ठाण्याच्या साईडला आणि मुंबईच्या साईडला दोन्ही वेळी हे ट्रॅफिक तयार होत होतं. 2003 पासून ही मागणी होत होती की अशा प्रकारे हा ब्रिज जो आहे तो ब्रिज वाढवावा, हा 3 किंवा 6 लेनचा करावा. पण आता बंपर लॉटरी लागलेली आहे ठाणेकर आणि मुंबईकरांना जे रोज या ब्रिजवरून प्रवास करतात. आता हा 8 लेनचा ब्रिज होणार आहे. 2003 पासूनची मागणी होत होती तेव्हा 90 कोटी असं या ब्रिजचं एकूणच एस्टिमेटेड खर्च होता तो होता. पण आता मात्र 259 कोटींचा खर्च यासाठी मंजूर झालेला आहे आणि डिसेंबरपर्यंत काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे. त्याच्यानंतर 2 ते 3 वर्षांमध्ये हा ब्रिज तयार होईल. पण तुर्तास तरी एवढं ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी ही तरी आनंदाची बातमी आहे की अशा प्रकारे हा ब्रिज तयार होईल आणि रोजची जी कोंडी आहे वाहतुकीची त्यातून ठाणेकर आणि मुंबईकरांना यातून सुटका मिळेल. नक्कीच. त्यामुळे डिसेंबर पासून कोपरी ब्रिजच्या रुंदीकरणाचं काम सुरू होणार आहे. तब्बल 259 कोटींचा निधी याच्यासाठी मंजूर झालेला आहे. त्यामुळे ठाणेकरांचा श्वास जो घुसमटत होता या कोपरी ब्रिजवरती, कारण 8 लेनचा रस्ता हा 2 लेनचा होत होता, तो आता श्वास मोकळा होणार आहे.